दरम्यान रोहित पवार यांनी मुंबईत तक्रार देण्याचा केलेला प्रयत्न अपयशी झाल्याच्या नंतर बारामतीमध्ये पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला। रोहित पवारांची तक्रार घेण्यास बारामती पोलिसांनी नकार दिला। त्यानंतर तिथे वादंग झालेला पाहायला मिळाला। पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं। पोलीस म्हणतात ईडी मार्फत त्यांची ईडी मार्फत प्रोसिजर चालू आहे, त्यामुळे आपल्याला एफआयआर दाखल करता येणार नाही। एफआयआर ची प्रोसिजर वेगळी आहे आणि ईडी मार्फत वेगळी आहे, त्यामुळे तिथे आपण सगळे इथले जे डॉक्युमेंट्स आहेत, जे काही लीगल डॉक्युमेंट्स आहेत ते तिकडे फॉरवर्ड केलेले आहेत। आता जे काही अहवाल वगैरे आलेले आहेत ते सगळे इथून आपण तिथं देऊ। आपलं काय म्हणणं आहे ते इथं द्या, मग आपण ते ईडीला देऊया असं यांचं म्हणणं येते। पण आमचं म्हणणं आहे की एफआयआर इथं बारामतीतच रजिस्टर झाली पाहिजे। जी भूमी आजिदांची आहे, ज्यांनी गेले जवळजवळ 35-40 वर्ष इथं प्रतिनिधित्व केलंय, या पोलीस स्टेशन सुद्धा ज्यांनी बांधले, अशा ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे की बाबा हे तुम्ही निपक्षपातीपणाने सर्व चौकशी करावी। ह्याच्यापेक्षा काय कुणावर आरोप नाहीये, पण तुम्ही चौकशी नीट करा आणि ती म्हणजे उघड पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, लोकांना संशय वाटला नाही पाहिजे। यापेक्षा जास्ती काही मागणी नाहीये लोकांना।